आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठकीमध्ये त्रिभाषा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता. राज्यातील शेती पावसावर चर्चा होण्याची शक्यता. महायुतीत लढलो तरी बहुमत भाजपाचंच असले पाहिजे. भिवंडीतील कार्यकर्ता मेळाव्यातील जयकुमार गोरेंचं वक्तव्य. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी मुंबईच्या ईडी कार्यालयात प्रसाद लाड भेट देणार. अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाची अधिक माहिती देणार. माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतमोजणी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला. कारखान्याच्या निवडणुकीसाठी 88.48% मतदान. परभणीत रवींद्र धर्मे यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड. नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात आलं. पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. भाजप आमदार बबनराव लोणीकरांची मतदारांना धमकी. पुन्हा मतदान केलं नाही तर गावाला फुल्ली मारेल. जालन्यातील बोरगावमध्ये लोणीकरांचा धमकी देतानाचा व्हिडिओ समोर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भेट. लष्करी आणि नागरी समन्वयांबाबत चर्चा. मुंबई महापालिका निवडणुकांचे फटाके दिवाळीनंतरच फुटणार. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात सुधारित वेळापत्रक जाहीर. 6 ऑक्टोबरला मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना अंतिम होणार. पुणे शहरातील रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याची भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीरावांचं नाव देण्याची मागणी. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक. अकोल्यात मनसेकडून हिंदीच्या पुस्तकांची होळी. शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये पुस्तकांची होळी. जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल गडचिरोलीच्या दौऱ्यावर. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीचा घेतला आढावा. धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागरिकांच्या प्रलंबित समस्यांसाठी ढोल बजाव आंदोलन. पालिका प्रशासनानं विरोधकांशी होत हातमिळवणी केल्याचा आरोप. पुण्यात ऑलिम्पिक दौड खेळाडूंचा गौरव आणि क्रीडा प्रात्यक्षिकांनी ऑलिम्पिक दिन साजरा. प्रत्येक शहरातून गावातून ऑलिम्पिकवीर तयार झाले पाहिजे. दत्ता भरणे यांचं वक्तव्य. सोलापुरात वंचित बहुजन आघाडीने काढला जनआक्रोश मोर्चा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 76 लाख मतदान वाढीविरोधात मोर्चा. भंडारा येथील विद्युत विभागाच्या अभियंत्यांना घेराव. परवानगी न घेता स्मार्ट मीटर बदल करता येणार नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीची आज बैठक. शंभूराज देसाई यांच्या पावनगड या निवासस्थानी होणार बैठक. भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर. बावनकुळेंनी घेतली भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट. राज्यातील विविध संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती. आगामी निवडणुका महायुती म्हणून लढण्याची चर्चा. यवतमाळमधील उमरखेड ते करोडी रस्त्याची अवस्था दयनीय. शेतकरी बांधवांना करावी लागते तारेवरची कसरत. रस्त्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पैनगंगा नदीपात्रात शेतकरी बांधवांसह जलसमाधी आंदोलन. आसिफ शेख यांच्या वक्तव्याचे मालेगावात पडसाद. भाजपाकडून निषेध करत गुन्हा दाखल करण्याची मागणी. औरंगजेब हा पवित्र व्यक्ती राजकारणासाठी बदनाम केला जातोय. आसिफ शेख यांचं वादग्रस्त वक्तव्य. कल्याण आरटीओ क्षेत्रामध्ये शेअर रिक्षामध्ये वाढ. शेअर रिक्षाचे भाडे 3 ते 5 रुपयांनी वाढले. भाडेवाढीनंतर प्रवाशांमध्ये नाराजी. बुलढाण्यातील जिगाव आणि अरकेचरी सिंचन प्रकल्पग्रस्तांना 7,22 लाख रुपये सानुग्रह अनुदान वाटप. आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते धनादेश वाटप. साताऱ्यातील तहसीलदार कार्यालयातील सेतू विभाग पूर्णपणे ठप्प. 6 महिन्यांपासून सतत सर्व्हरमध्ये बिघाड. बिघडणाऱ्या सर्व्हरमुळे नागरिक हैराण. अलिबाग रोहा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण. पाठपुरावा करून देखील बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.
बुलढाण्यात मेहकर येथे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राची कोनशिला. देशातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन. पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी. लोणी काळभोर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. हिंगोली जिल्ह्यात नवसंजीवनी अभियान अंतर्गत 14,542 महिलांची आरोग्य तपासणी. तपासणीमध्ये 996 महिलांचे अहवाल कर्करोग पॉझिटिव्ह असल्याचं समोर. पालगावमध्ये नांदा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलन. लेखी आश्वासन देऊनही रस्त्याचं काम न केल्याने ग्रामस्थ संतप्त. हिंगोलीत स्मशानभूमीसाठी प्रशासनाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक प्रेत आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतच्या इमारतींना एकसारखा रंग देण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर रंगकामाला सुरुवात. कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवून खटला चालवा. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांची बाल न्याय मंडळाकडे मागणी. कोल्हापुरात सकल हिंदुत्ववादी संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयावर बाईक रॅली. गर्भवती ऋतुजा राजगे हिच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईसह सक्त धर्मांतर बंदी कायदा करण्याची मागणी. पुणे पालिकेतील अभ्यागत कक्षाच्या कामकाजात बदल. नागरिकांना तक्रारी मांडण्यासाठी सोमवारी 1.5 तास कक्ष सुरू राहणार. महिन्यातून 1 सोमवारी आयुक्त तर उर्वरित 3 सोमवारी अतिरिक्त आयुक्त तक्रारी ऐकणार. डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण. मनीषा मुसळेच्या जामिनाबाबत बुधवारी निर्णय. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयदीप मोहिते बुधवारी देणार निर्णय. मुंबईच्या दहिसरमध्ये मनसेची स्वाक्षरी मोहीम. हिंदी सक्ती विरोधात मनसेची स्वाक्षरी मोहीम. मोहिमेला हजारो मराठी नागरिकांचा प्रतिसाद. केडीएमसी क्षेत्रामध्ये क्लस्टर योजना राबवण्याच्या मागणीसाठी सीपीआय आक्रमक. दत्तनगर प्रभागातील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक. 15 ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे निर्णायक. कल्याण पूर्वमधील शिवांगी अपार्टमेंट पार्किंगमध्ये नारळाचं झाड कोसळलं. 3 वाहनांचं नुकसान. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. यवतमाळमधील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कक्षासमोर गोंधळ. नियुक्ती होऊन देखील केवळ अर्धाच पगार दिल्याने आंदोलन. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर परिसरातील केकले रोडवर गव्यांचा कळप. गव्यांच्या कळपामुळे शेतीचं मोठं नुकसान. गव्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्यातील कण्हेर धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. वेण्णा नदी पात्रात विसर्ग. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू. उल्हासनगरमधील छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलावर खड्डेच खड्डे. खड्ड्यामुळे वाहन चालक त्रस्त. महापालिका खड्डे कधी बुजवणार नागरिकांचा प्रश्न. कणकवली तालुक्यातील तळेरे पियाळी फोंडा मार्ग बनलाय चिखलमय. मार्गाच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही कार्यवाही नाही. मालवणमधील दुरुस्तीसाठी राजकोट किल्ला बंद. तरीही शिवपुतळा दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी. बोईसरमधील तारापूर एमआयडीसीची दुरावस्था. मोठ्या प्रमाणावर पडले खड्डे. पडलेल्या खड्ड्यात आंदोलकांनी केली अंघोळ. मुंबईत रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी. पुढील 2 दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई ठाणे पालघर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज. आजपासून सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार. भरती दरम्यान समुद्रात 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यात मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून. सह्याद्री पट्ट्यातील वसोली कॉजवेवरील घटना. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. धरणातून 6000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. पश्चिम विदर्भात आजपासून 5 दिवस पावसाचा येलो अलर्ट. पश्चिम विदर्भात केवळ 27.40% पेरणी पूर्ण. समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप कायम. जिल्ह्याला आजपासून पावसाचा येलो अलर्ट जारी. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. तूर कपाशी पिकांना संजीवनी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पालघरमधील विक्रमगड तालुक्यात मुसळधार पाऊस. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. अनेक गावांचा संपर्क तुटला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस. सोमेश्वर धबधब्याने धारण केलं रौद्र रूप. सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. हिंजवडीत नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळे पूर परिस्थिती. पाण्याचा प्रवाह रोखणाऱ्यांवर कारवाई होणार. पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांची माहिती. राज्यात दमदार पावसामुळे पेरण्यांमध्ये वाढ. राज्यात 23.27% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण. 23,59,089 हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या. रत्नागिरीमध्ये 12 गावातील शेतकरी युरिया खताच्या तुटवड्यामुळे चिंतेत. भात लावणीचं काम रखडलं. युरियाची सुमारे 30 टनांची मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पंपाचे अर्ज भरूनही सौर पंप मिळेनात. तात्काळ शेतकऱ्यांना पंप उपलब्ध करून देण्याची शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी. अकोला जिल्ह्यात पावसाचा जोर नसल्याने पेरण्या रखडल्या. यंदा ही पेरणी जुलैपर्यंत जाईल का? शेतकऱ्यांमध्ये चिंता. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये शेतकरी संकटात. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने पिकाचं नुकसान. पाऊस पडण्यासाठी आता शेतकऱ्यांकडून साकडं. परभणीत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करत सातबारा कोरा करण्याची मागणी. अमरावतीच्या तिवसा तालुक्याला बियाणांचा फास. 60 हेक्टरवरील बियाणे उगवलेच नाही. कृषी केंद्र आणि बियाणे कंपनीने नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.